नमस्ते. आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आव्हान करत आहे मी की 14/10/2025 रोजी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये प्रमुख आपली मागणी अशी आहे की गेल्या वर्षी तत्कालीन कामगार मंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी बांधकाम कामगारासाठी सानुग्रह अनुदान 5,000 रुपये देण्यात येतील असं जाहीर केलं होतं. ते दिलं नाही. ते देण्यात यावे यासाठी 14 तारखेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने नवीन फॉर्म, रिन्युअल फॉर्म त्रुटी काढली जात आहेत. लाभाचे फॉर्म 6-6 महिने झाले पेंडिंग आहेत, ते अजून मंजूर केले नाहीत. घरकुलचे प्रस्ताव ते दिलेत, अजून मंजूर नाहीत. लोकांचे रिन्यू संपले तर अजून पात्रता यादीत त्यांची नावं नाहीत. ते घरकुलची नावं मंजूर करण्यात यावे. तसेच कामगारांचा आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक पासबुक जे इतर काय त्रुटी आहेत ते तालुका व जिल्हा केंद्रावर सुरू करण्यात याव्या. या सर्व मागण्यासाठी 14/10/2025 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय उद्योग भवन या कार्यालयावरती दुपारी 12 वाजता आंदोलन करायचं आहे. तरी मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या मोर्चासाठी अवश्य उपस्थित राहावे. हा मोर्चा तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नासाठी आहे. त्यामुळं न चुकता या मोर्चाला आपण सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी अवश्य यावे ही कळकळीची नम्र विनंती. एवढंच बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.